नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या विषय गंभीर या चॅनलवर. मित्रांनो, मी अतुल गावंडे तुमचं स्वागत करतो. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जो माझा लाडका भाऊ योजना आलेली आहे सरकारने, ज्याचा जी-आर आता पब्लिश केलेला आहे. तर या जी-आर मध्ये नक्की आपण काय काय बघणार आहोत ते आपण या व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला सांगतो. आता या जी-आर मध्ये आपण बघूया मित्रांनो की आपली शैक्षणिक पात्रता काय आहे, म्हणजे जो फॉर्म भरणार आहे त्याला काय काय अटी शर्ती असणार आहेत आणि कोण कोण हे फॉर्म भरू शकते आणि त्याची शैक्षणिक पात्रता काय असावी लागणार आहे आणि त्याला किती मानधन सरकारकडून हे प्रति महिन्याला भेटणार आहे, या व्हिडिओमध्ये आपण सध्या बघूया. तर आपल्यासमोर मित्रांनो स्क्रीनवर तुम्हाला जी-आर दिसत आहे. 9 जुलै 2024 रोजी हा जी-आर सरकारने पब्लिश केलेला आहे. यामध्ये मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे की एलिजिबिलिटी कोणासाठी आहे. मित्रांनो, एलिजिबिलिटी त्यांचीच आहे जे की सध्या बेरोजगार आहेत, शिक्षण झालेलं आहे पण त्यांच्याजवळ जॉब नाही आहे, अशा लोकांना हा फॉर्म भरता येणार आहे. यामध्ये शिक्षणाची अट काय ठेवलेली आहे की मित्रांनो तुमचं 12वी पास असणं आवश्यक आहे किंवा तुमचं ITI झालेलं असू शकते किंवा तुम्ही पदवीधर असू शकता. या तिन्हीपैकी कोणती जर का तुम्ही असाल तर तुम्ही हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. याचे अजून काही पात्रता समोर दिलेल्या गेलेल्या आहेत, ते सुद्धा आपण आता बघूयात. आणि समोर हे पण बघूया की प्रति महिन्याला 12वी पास वाल्यांना किती मानधन देईल, ITI वाल्यांना किती मानधन देणार आहेत आणि पदवीधारकांना सरकार किती प्रति महिन्याला हे मानधन देणार आहे, ते आपण आता व्हिडिओच्या समोर बघूया. तर मित्रांनो, सर्वात पहिली गोष्ट की पात्रता आपण बघूया की कोण कोण पात्र असणार आहेत यासाठी. आता मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की सदर योजनेकरिता उमेदवाराची पात्रता खालीलप्रमाणे असेल. तर पात्रतेचे काही निकष आहेत मित्रांनो, हे तुम्हाला त्यामध्ये तुम्ही बसणं आवश्यक आहे. उमेदवाराचे जे वय आहे जे 18 ते 35 वर्ष असणे आवश्यक आहे. ठीक आहे. जर 35 वर्षाच्या वर का तुम्ही असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकणार नाही. 18 ते 35 वर्षाच्या मधातच तुमचं वय असलं पाहिजे. उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता ही 12वी पास असली पाहिजे किंवा ITI असलं पाहिजे किंवा पदविका किंवा पदव्युत्तर असावी. ठीक आहे. अशा प्रकारचं तुमचं शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. यामध्ये एक अजून महत्त्वाचं मित्रांनो, जर का तुमचं शिक्षण चालू आहे अशा उमेदवारांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे मित्रांनो. ज्यांची 12वी झाली, ज्यांची ITI झालेलं आहे, ज्यांचा पदविका किंवा पदवी झालेली आहे, अशाच लोकांनी हा फॉर्म भरणं आहे मित्रांनो. आणि ज्यांचं शिक्षण चालू आहे अशांना हा फॉर्म भरता येणार नाही, याची दक्षता घ्यावी. उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा. म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी असणं म्हणजे की आपल्याजवळ डोमिसिल असणं महत्त्वाचं आहे. डोमिसिलचं जे सर्टिफिकेशन आहे ते आपल्याला काढावं लागेल. किंवा जसं की माझ्या लाडक्या भाऊ योजनेसाठी जे आता डोमिसिल यांनी सांगितलेलं आहे, माझ्या लाडक्या बहीणमध्ये त्यांनी डोमिसिल कंपल्सरी न ठेवता काही इतर जे कागदपत्र आहेत त्यांची म्हणजे पूर्तता करावी असं त्यांनी सांगितलं होतं. जसं की मतदानाचं कार्ड असू शकते, आधार कार्ड असू शकते, लाईट बिल असू शकते, रेशन कार्ड असू शकते. अशा प्रकारचे त्यांनी ज्याच्यावर किंवा आपला पत्ता आहे की आपण या गावाचे रहिवासी आहोत, अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं होतं. पण इथं कोणतं आता तुम्ही तुमच्या जवळ एक डोमिसिल सर्टिफिकेट काढून ठेवणं आवश्यक आहे. जर काही चेंजेस झाले तर पुढे आपण ते बघूया. पण सध्यापुरतं तुम्हाला तुमचं डोमिसिल असणे आवश्यक आहे. उमेदवाराची जी आधार नोंदणी असावी. ठीक आहे. आधार कार्ड असणे आवश्यक आहे. ते अपडेटेड असणे आवश्यक आहे आणि तुमचा मोबाईल नंबर त्याच्याशी संलग्न असणे हे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. उमेदवाराचे जे बँक खातं आहे त्याच्याशी आधार लिंक असणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तुमचं जे बँकेचं खातं आहे ज्याच्यावर तुम्हाला ते दर महिन्याला ते येणार मानधन भेटणार आहे, त्या बँक खात्याशी तुमचं जे आधार कार्ड आहे, आधार नंबर आहे ते लिंक असणं महत्त्वाचं आहे. त्याआधी तुम्हाला काय करावं लागेल की तुमच्या आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही बँक खात्याला आहे ते आधार लिंक करावं लागेल. तेव्हाच तुमचा जो मानधन आहे ते तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये भेटणार आहे. आणि नंतरचे जे अट आहे मित्रांनो की उमेदवारांनी कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाचे जे वेबसाईट आहे त्यावर नोंदणी करायची आहे आणि त्या नोंदणी क्रमांक जो प्राप्त होईल तुम्हाला, त्याचा जो नंबर येईल तो तुमच्याजवळ ठेवणे महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही फॉर्म भरसाल त्याची तुम्हाला तिथं गरज असणार आहे. तर कौशल्य व रोजगार उद्योजकता आयुक्तालयाचे जे वेबसाईट आहे त्यावर तुम्हाला जायचं आहे, तिथं नोंदणी करायची आहे आणि जो नोंदणी क्रमांक तुम्हाला भेटेल ते तुम्हाला लिहून ठेवायचा आहे, किंवा फोटो घ्यायचा आहे आणि ते तुम्हाला फॉर्म भरताना त्याची आवश्यकता पडू शकते. ठीक आहे. हे तुम्हाला असणे आवश्यक आहे. काय काय पाहिजे? 18 ते 35 वर्ष वय पाहिजे, 12वी पास, ITI किंवा पदवीधर असणे आवश्यक आहे. ज्यांचं शिक्षण चालू आहे त्यांनी फॉर्म भरता येणार नाही, सहभागास पात्र असणार नाहीत, हे लक्षात ठेवावे. उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा. उमेदवाराची आधार कार्ड नोंदणी असायला पाहिजे. बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे आणि कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे आणि नोंदणी क्रमांक आपल्याजवळ असणे आवश्यक आहे. हे सगळं तुम्हाला करायचं आहे फॉर्म भरण्याच्या आधी. ठीक आहे. आणि याच्यानंतर की आता आपण बघूया की कोणाला किती मानधन सरकार देणार आहे. या कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना
त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन दिले जाईल. तर ते विद्यावेतन किती आहे की जे 12वी पास आहेत त्यांना 6,000 प्रति महिन्याला मिळणार आहे. जे ITI किंवा पदविका आहेत त्यांना 8,000 रुपये प्रति महिन्याला मिळणार आहे. जे पदवीधर आहेत त्यांना 10,000 रुपये प्रति महिन्याला सरकारकडून विद्यावेतन मिळणार आहे. म्हणजे प्रति महिन्याला एवढा पगार तुम्हाला मिळणार आहे. हे पण लक्षात ठेवा मित्रांनो की ही योजना फक्त 10 लाख जे बेरोजगार युवक आहेत त्यांच्यासाठीच आहे. आणि 10 लाख जेव्हा त्यांचे फॉर्म होतील तर त्यांचं ते अप्रेंटिसशिप सुरू होईल. आणि हे किती महिन्याचं असेल? हे 6 महिन्यासाठी अप्रेंटिसशिप असणार आहे मित्रांनो. 6 महिने जसे होतील तुमचं अप्रेंटिसशिप तुमचं लागूवर असणार नाही. तुमचा जो दर महिन्याचा प्रति महिन्याचं जे विद्यावेतन आहे ते तुम्हाला मिळणार नाही. 6 महिन्याकरताच हे व्हॅलिड आहे. आणि 6 महिन्यानंतर जे नेक्स्ट बॅच असेल ज्यांनी फॉर्म भरलेला असेल त्यांना हे 6 महिन्याकरता मग नेक्स्ट बॅचला हे विद्यावेतन मिळणार आहे. आणि याचा लाभ तुम्ही फक्त एकच वेळा घेऊ शकता. जर का तुम्ही एक वेळा याचा लाभ घेतला तर तुम्ही पुन्हा फॉर्म भरू शकणार नाही. याची दक्षता सगळ्यांनी घ्यावी. तर मित्रांनो, जास्तीत जास्त लवकरात लवकर तुम्ही जे कागदपत्र आहेत ते तुम्ही गोळा करावे. आणि 12वी पास असतील किंवा ITI झालेले असतील किंवा पदवीधर असतील त्यांनी सर्व जे काही कागदपत्र आहेत ते त्यांनी त्यांचे झेरॉक्स वगैरे काढून ठेवावे. आणि संकेतस्थळावर जाऊन ते नोंदणी करायची सांगितलेली आहे ते नोंदणी तुम्ही करायची आहे. आधार कार्ड काढून ठेवायचं आहे. आधार कार्डशी तुमचा मोबाईल नंबर लिंक करून ठेवायचा आहे. हे तुम्ही आता कुठून करू शकता? तुम्ही सेतूवर जा, तुम्ही करून घेतील ते तुम्हाला. आणि आधार कार्डवरचा फोटो वगैरे ते अपडेट करून घ्या. आणि जे बँकेचं पासबुक आहे, जे बँकेचं तुमचं अकाउंट आहे, कोणत्याही बँकेचं असो, नॅशनलाइज बँकेचं, त्या बँकेशी तुमचं आधार कार्ड लिंक करा. आधार कार्ड सोबतच तुम्ही पॅन कार्ड पण लिंक करा, जेणेकरून पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही. पॅन कार्ड नसेल तर पॅन कार्ड काढून घ्या. पॅन कार्ड कसं काढायचं हे मी तुम्हाला सांगून देईल. 2 मिनिटात तुम्ही पॅन कार्ड काढू शकता. इन्कम टॅक्सच्या आपल्या वेबसाईटवरून कसं पॅन कार्ड काढायचं 2 मिनिटात ऑनलाईन पद्धतीने मी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये सांगेलच ऑनलाईन कसं काढायचं. आणि आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करून घ्या. आणि बँक खातं आहे ते पण लिंक करून घ्या. हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहेत मित्रांनो, हे तुम्हाला लिंक करायचे आहेत. आणि डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्ही जवळ ठेवायला पाहिजे. नसेल तर काढून घ्या. किंवा इतर जे काही मग तुम्ही रहिवासी दाखले आहेत, जे की आधार कार्ड असू शकते, मतदानाचं कार्ड असू शकते, इलेक्ट्रिक बिल असू शकते, हे पण जवळ ठेवा. रेशन कार्ड जवळ ठेवा. हे सर्व प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्ही जवळ ठेवा, जेणेकरून पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि जर का तुम्हाला मित्रांनो अजून काही प्रश्न असतील याबद्दल, फॉर्म कसा भरायचा, कोणत्या वेबसाईटवर भरायचा, कधीपासून सुरू होणार आहेत, काय लास्ट डेट आहे, तर तुमचे काही असे प्रश्न असतील, डॉक्युमेंट अपलोड कसे करायचे, तर ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारा. आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत, जेणेकरून या योजनेचा लाभ त्यांना मिळेल. आणि आपल्या विषय गंभीर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्या समोर येतील आणि तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकणार. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.